नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. जलयुक्त शिवार या मोहिमेबाबत नेहमीच कोणती ना कोणती चर्चा, वाद होत असते. जलयुक्त शिवार ही मोहीम मुळातच शेतातलं पाणी शेताच्या शिवाराच्या जवळपास अडवून ते तिथेच मुरवावं यासाठी सुरू करण्यात आलेली योजना होती. ही एक अशी साधी सरळ योजना की शेतातून वाहून जाणारं पाणी न जाता तिथेच अडावं, तिथेच मुरावं आणि तिथेच पाण्याची व्यवस्था व्हावी, याची साधी सरळ संकल्पना. आता या योजनेच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न तेव्हापासून आजपर्यंत उपस्थित झालेले आहेत. काही योजना या जलयुक्त शिवारच्या नाही आहेत. म्हणजे नदी खोलीकरण, स्थिरीकरण, सरळीकरण अशा काही गोष्टी राबवण्यात आल्या होत्या. म्हणजे वेगवेगळ्या योजना आहेत. या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार ठरलेल्या योजना आहेत. म्हणजे एखादी नदी, ओढा असेल तर त्याला खोदून त्यातला गाळ काढून ती नदी खोल करण्यात आली, ती सरळ करण्यात आली. काही ठिकाणी नैसर्गिक प्रवाह बदलल्याचा दावा आहे. तो योग्य की अयोग्य यावर तज्ज्ञ बोलतील. पण एकूणच ही मोहीम चुकीची होती अशा स्वरूपाचे दावे आता काही तज्ज्ञ मंडळी करतायत. तज्ज्ञ या शब्दाचा नेमका विग्रह कसा करावा असा मला सुद्धा प्रश्न पडलाय. म्हणजे त्यात जे अज्ञ आहेत ते तज्ज्ञ असा करावा का असं कधी कधी वाटतं. म्हणजे त्याची ज्याला माहितीच नाही त्याला तज्ज्ञ म्हणायचं असतं का. आमच्याकडे एक असेच पत्रकारितेतील तज्ज्ञ आहेत. म्हणजे ते व्याख्यानाला उभे राहिले की अमुक अमुक पुस्तकातल्या 122 नंबरच्या पानावरती अमुक अमुक लिहिलेलं आहे असा दावा ते नेहमीच करत आलेले आहेत. आता या दाव्यामागचा सत्यता कोणी पडताळत नाही. कारण एक तर ते पुस्तक कोणी वाचलेलं नसतं, कोणी बघितलेलं नसतं. त्यामुळं असा दावा करून टाकलं की अज्ञानी लोकांच्याकडून बापरे किती ज्ञान हे अशा स्वरूपाचा दावा होत असतो. अशी काही ही तज्ज्ञ मंडळी आहे का, अशी काही ही मंडळी आहेत का याचा विचार करणं आवश्यक आहे. आता या तज्ज्ञांनी काही अफाट दावे केलेले आहेत. ते दावे काय आहेत? एक तज्ज्ञ असं म्हणतायत की मराठवाड्यामध्ये जी काही पूर परिस्थिती आलेली आहे त्या पूर परिस्थितीला कारणीभूत ही नद्यांची खोलीकरणाची, गाळ काढण्याची मोहीम आहे. याचमुळं पूर जास्त आला, नद्यांनी प्रवाह बदलले असा त्यांचा दावा आहे. ते म्हणतायत की नद्यामधला गाळ काढण्यात आला, तो नद्यांच्या काठावरती टाकण्यात आला, पुढे पाऊस आला, हाच गाळ नदीमध्ये गेला, नद्या पूर्ववत झाल्या आणि पूर आला. आता बघा, साधारणतः 3 वर्षापूर्वी ही गाळ काढण्याची मोहीम झाली आहे. त्यावरती 2 पावसाळे होऊन गेलेत आणि तिसऱ्या पावसाळ्यात ते पूर्वहूत होऊन पूर आलाय असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहिला मुद्दा मला असा सांगायचा आहे की जेव्हा नद्यांमधून, ओढ्यांमधून गाळ काढण्यात आला होता तेव्हा तो गाळ नदीच्या काठावर टाकण्यात आला नाही. आता मी तज्ज्ञ नाही आहे, पण मला जे माहीत आहे, अंड्याची चव कळायला म्हणजे आमलेट खावं लागतं, अंड खावं लागतं, अंड द्यावं नाही लागत. साधं गणित आहे ना. तसं एखाद्या गोष्टीची माहिती व्हायला आपल्याला तज्ज्ञ असायची गरज पडत नाही. ते कसं आहे, ते काय होतंय हे वर्षानुवर्ष बघितलं की त्यातली माहिती कळू लागते. पाऊस पडणार आहे की नाही याची हवामान तज्ज्ञापेक्षा शेतकरी फार उत्तम पद्धतीनं सांगतो. म्हणजे खूप उकाडा, असह्य उकाडा सुरू झाला, घामाच्या धारा निथळू लागल्या की आज पाऊस पडणार बहुतेक असा हमखास अंदाज आपण व्यक्त करतो. तसं आम्ही जे बघितलंय ते बघितल्यावरून सांगतोय की नदीमधला गाळ काढून तो नदी काठावर टाकण्यात आला आहे असं अजिबात घडलेलं नाही. काय घडलंय मग? जेव्हा नदीमधला गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा त्याच वेळेला नापीक असलेली जमीन सुपीक करण्यासाठी अनेक शेतकरी स्वतः होऊन हायवा, डंपर घेऊन तिथे उभे असायचे. जेसीपीनं गाळ उकरला की जेसीपी गाडी भरून द्यायचा आणि तो गाळ, ती माती शेतकरी आपल्या शेतामध्ये घेऊन जायचे. मला वाटतं काही वर्षापूर्वी दूरदर्शननं एक सिरियल केलेली आहे. म्हणजे ज्या गावातले हे तज्ज्ञ आहेत, ज्या जिल्ह्यातले हे तज्ज्ञ आहेत, त्या जिल्ह्यातली एक स्टोरी करण्यात आलेली होती. मला माहीत असेल, मी बरोबर असेल तर दूरदर्शनचे अरुण समुद्रे त्याचे रिपोर्टर आहेत आणि त्यांनी रेणापूर या गावातली ती स्टोरी केली होती की काही हजार एकर जमीन ही नदीतला गाळ काढण्यामुळं वहितीखाली आलेली आहे.
म्हणजे रेणा नदीचा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं हा प्रकार करण्यात आला होता. त्यातला गाळ काढून हजारो एकर जमीन वहितीखाली आणण्यात आली आहे अशी माहिती त्यावेळेला दिलेली होती. म्हणजे नदीमधला गाळ काढल्यावरती, ओढ्यांमधला गाळ काढल्यावरती तो गाळ उचलून शेतामध्ये नेलेला आहे, कारण अशा सुपीक माती पुन्हा मिळणार नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी तो गाळ शेतामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि हजारो एकर जमिनीमध्ये तो गाळ पसरवलेला आहे. हजारो एकर जमीन वहितीखाली आलेली आहे. म्हणजे पहिला दावा इथे चुकीचा वाटतोय की नदीतला उकरलेला गाळ हा नदी काठावरच टाकण्यात आला. आता पुढचा मुद्दा आहे, नदी जशी होती तशी असताना असा पूर आलेला नाही. म्हणजे याआधी मांजरा, तेरणा, रेणा या नदीला जेव्हा ह्या उथळ होत्या असं आपण गृहीत धरू. या मांजराचं खूप मोठ्या प्रमाणावर काम झालंय. लातूरकरांनी आपल्या दुष्काळाच्या काळामध्ये काम खूप मुद्दाम जाणीवपूर्वक खूप पैसे खर्चून जनसहभागातून केलेलं आहे. तर या नदीचा गाळ जेव्हा काढण्यात आला होता तेव्हा नद्या उथळ होत्या असं गृहीत धरू. तेव्हा असा महाभयंकर पूर येत नव्हता. त्यामुळं हा गाळ नदी काठावर होता. म्हणजे काही लोकांनी असं सांगितलं की नाही सुपीक गाळ लोक घेऊन गेले आणि बाकीचे जे काही बरड बिरड उरलं होतं ते तसंच नदीच्या काठावर राहिलं आणि पुन्हा पाऊस आला की ते मध्ये झालं आणि नदी पूर्ववत झाली. म्हणजे एक तर मुळात सुपीक गाळ लोक घेऊन गेले आणि बाकीचा उरलेला भंगार माल जर नदीच्या काठावर टाकलेला असेल तर आत गेलेला माल हा अर्धाच असेल, पूर्ण नव्हे. नदी पूर्ववत व्हायची शक्यता नाही आहे. म्हणजे जर हजारो एकर जमिनीवर माती जात असेल आणि उरलेला भाग नदीच्या काठावर पडलेला असेल तर सगळीच्या सगळी माती पुन्हा नदीत गेलेली नाही आहे, ती अर्धीच आहे असं गृहीत धरू आपण. अर्धी आहे, त्यापेक्षाही कमी, पण अर्धीच आहे असं गृहीत धरू. म्हणजे नदी पूर्ववत होण्याचा धोका नाही आहे. आणि जर आधी नदी एवढा मोठा पूर आणत नसेल आणि आता येत असेल तर आणखी काही कारण वेगळं असलं पाहिजे. कसं आहे, तुम्हाला एकदा तज्ज्ञ म्हणून मान्यता मिळाली आणि तुम्ही सांगेन गोष्टी युक्तीच्या चार म्हणून घेतलेल्या भूमिका लक्षात ठेवल्या की त्या ज्ञानाचा उपयोग राजकीय शिकार करण्यासाठी करू नये. तुम्ही तुमच्याकडे ज्ञान असेल तर या राजकीय शिकारी करत तुम्ही फिरू नये. तुम्ही शिकारी होऊ नये आणि विशिष्ट वर्गाची शिकार करत फिरू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी फार काही यात सांगायचं नाही आहे. आणि आपल्याकडे किमान 2-4 गुंठे शेती तरी असली पाहिजे हो सांगायला, ज्यांना सांगायचं आहे त्यांना. तर ते पण नाही आहे. म्हणजे अशा स्थितीमध्ये चुकीची माहिती वाटते ही म्हणून मी बोलतोय. म्हणजे मला त्यांचं ज्ञान उघड करायचं आहे, त्यांना अज्ञानी म्हणायचं आहे हा हेतू नाही आहे. चुकीची माहिती अशी आहे की सगळाच्या सगळा नदीतून काढलेला गाळ हा नदी काठावरच टाकला, ही पहिली माहिती चूक आहे. कारण बराचसा नदी काठावरचा गाळ हा उचलून शेतामध्ये घेऊन गेलेले आहेत. याला साक्षीदार अनेक आहेत. लातूरचे शिवदास मिटकरी हे सांगू शकतील, नितीन गडकरी उत्तम पद्धतीनं सांगू शकतील, कारण त्यांनीच हा नदीमध्ये उकरल्यावरती तो कुठे न्यायचा, कशा रस्त्यासाठी वापरायचा हे पण एक मॉडेल दिलेलं होतं. बराचसा मुरुम नद्या उकरून तयार झालाय, तो महामार्गाकडून करून देण्यात आला होता आणि त्याने तो उचलून नेलेला होता. गडकरींनी हे अभियान राबवलेलं होतं. लातूरमधले शिवदास मिटकरी आहेत, अशोक कोकडे आहेत, काका ज्यांना म्हणतात लातूरकर, ती मंडळी हे सांगू शकतील. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे, ते मंडळी हे सांगू शकतील की कशा स्वरूपामध्ये गाळ, मुरुम या सगळ्या गोष्टी उपसा करून वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेल्या आहेत. त्यामुळे तो नदीच्या काठावर पडला ही माहिती एक चुकीची आहे. दुसरी, ते परत गेल्यामुळे नदी पूर्ववत झाली मग प्रवाह बदलला, यात काही तथ्य वाटत नाही. त्यामुळे जर तुम्हाला यातली ऑथेंटिक माहिती सांगायची असेल तर ऑथेंटिक पद्धतीनं सांगा, ती राजकीय शिकार करण्याच्या हेतूने नव्हे. ही अशा स्वरूपाची माहिती लोकांच्या मनामध्ये या प्रकल्पाविषयी संभ्रम निर्माण करेल आणि पुन्हा लोक करणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, यातून राजकीय चारित्र्याची, राजकीय निर्णयाची हत्या होईल, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. सबब या मोहिमेविषयी गैरसमज पसरवण्यापेक्षा वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणणं आवश्यक आहे, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. तज्ज्ञांनी त्यात जे अज्ञ आहेत ते तज्ज्ञ अशी व्याख्या न करता खरोखर तज्ज्ञ असा समज लोकांच्या मध्ये पसरवावा, एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.